स्वामी चरित्र कथासार अध्याय 14वा. फलश्रुती. स्वामी दर्शनाची ओढ लागेल व स्वामी भक्तीची प्रचिती येईल. श्री गजाननाला वंदन. श्री स्वामी समर्थाय नमः. 14वा अध्यायामध्ये श्री स्वामी समर्थांची भक्ती कशी करावी याविषयी माहिती दिलेली आहे. श्री स्वामींची भक्ती वा उपासना कशी करावी हे मज पामराला कसे माहीत असणार, तरी सुद्धा माझ्या अल्पबुद्धीस जे माहीत आहे ते मी सांगतो. प्रातकाळी सूर्योदयापूर्वी उठून आदी नामस्मरण करावे. डोळ्यांसमोर व मनात श्री स्वामी समर्थांचे चरण आणून शुद्ध मनाने त्यांस वंदन करावे. प्रातविधी स्नान संध्या इत्यादी आटोपून आसनावर बसावे. पुन्हा मनचक्षुंसमोर श्री स्वामी समर्थांचे चरण आणून मूर्तीची विधिवत पूजा करावी. एकाग्रतेने शुद्धोदक स्नान घालावे. पंचामृत अर्पण करून पुन्हा शुद्धोदक स्नान घालून मूर्ती पुसून आसनावर ठेवावी. सुगंधी अष्टगंध लावून सुवासिक फुले व्हावीत. धूप दीप नैवेद्य दाखवून धूपनिरांजन ओवाळताना पूर्ण गोलाकार ओवाळू नये. उजवीकडून डावीकडे असे अर्धचंद्राकृती ओवाळावे. श्री स्वामींना नाना प्रकारचे खाद्यपदार्थ अर्पण करावेत. फळे, नारळ, विडा, दक्षिणा इत्यादी त्यांच्या पुढे ठेवावेत. षोडशोपचारे पूजा करून धूपदीपादी आरती करून हात जोडून समोर उभे राहावे. सद्भावनेने नमस्कार करून तोंडाने प्रार्थना स्तोत्र म्हणावेत अथवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. नंतर अशी प्रार्थना करावी. हे अजानुबाहू सुहास्य वदना, काषाय वस्त्र परिधाना, आपली भव्य व मनोरम मूर्ती सुंदर दिसत आहे. जय जय पुराण पुरुषा, लोकपाला सर्वेशा, अनंत ब्रह्मांड नायका, वेदवंद्या जगद्गुरु. हे सुखधाम निवासिया, करुणानायका, वेदनवंद्या जगद्गुरु. हे सुखधाम निवासिया, करुणादया, तू भक्तांना तारण्यास अवतरला आहेस. अनंत अनंत रूपाने या पृथ्वीतलावर अवतार घेऊन भक्तांची दुःखे दूर करतोस. तू अग्नी आहेस, तसेच वाराही आहेस. आकाशही तूच आहेस, तसेच या पृथ्वीतलावरील पाणीही तूच आहेस. तूच पृथ्वीही आहेस, तसेच चंद्र सूर्यही तुझीच रूपे आहेत. विष्णू तूच आहेस व शंकरही तूच आहेस. विधाता म्हणजे ब्रह्मदेवही तूच आहेस. म्हणजे देवांचा राजा इंद्रही तूच आहेस. ज्या 8 दिशांचे पालन करते, जे अष्टदिक्पाल त्यांच्या रूपानेही तूच आहेस. दान करणारा आणि दान घेणारा किंवा दान देण्याची बुद्धी उत्पन्न करणारा ह्या सर्व रूपाने हे स्वामी समर्था तूच वावरत आहेस. स्थावर आणि जंगम, स्थिर अस्थिर, चल अचल या सर्व गोष्टी तू व्यापून टाकल्या आहेस. तुझ्या आदी मध्य व अंत कोठेही दिसत नाही. तू निर्गुण असून सुद्धा सगुण रूपाने वावरतोस. हे ज्ञानमय विश्व म्हणजे तूच आहेस. तुझे वर्णन करताना वेदांची सुद्धा बोबडी वळते. शास्त्र पुराणे सुद्धा थकली. श्री विष्णू व श्री शंकर यांची मती सुद्धा कुंठित झाली. अशा या अगाध अनंत रूपी परमेश्वराची स्तुती करता करता 1000 तोंडे असलेला देखील थकतो. तिथे माझ्यासारख्या अल्पबुद्धी माणसाचा काय पाठ लागणार. तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या चरणावर मस्तक ठेवले आहे. आपण तारा किंवा मारा. हे दीनानाथा, कृपेचा एक कटाक्ष तरी ह्या दासाकडे टाका, म्हणजे हा नरदेह पावन होईल. आपण आपल्या कृपेच्या सागरात या माशाला म्हणजेच मला कायमचा आश्रय द्यावा. माझ्या हातून जी दुष्कर्मे पापे घडली असतील त्यांचे निवारण करून जोपर्यंत या संसारात आहे तोपर्यंत सुख लाभून मरणोत्तर मोक्ष लाभावा. हा पाप पार उतरण्यास कठीण असलेला भवसागर तरुण पैलतीरी जाण्यासाठी तुमची नामरूपी नौका मला प्राप्त होवो. तुमच्या कृपेने आशा, वासना, हव्यास, भ्रांती, माया, मोह इत्यादी शत्रूंची बाधा न होवो. सदैव माझ्याकडून आपले गुणगान नामरूपी सेवा आनंदाने व सुखाने घडू दे. अज्ञानाचा अहंकार दूर होऊन ज्ञानरूपी सूर्य या माझ्या हृदयात प्रकट होऊ दे. आपल्या कृपाप्रसादाने माझे मन नेहमी शांत राहू दे. कोणत्याही प्रकारच्या खोट्या अभिमानाची त्याला बाधा न होता नेहमी समाधानी राहू दे. चित्तात नेहमी तुमचे नाव राहो. सदैव हे मन तुमच्या भजनात रममान होवो. खोट्या आशा आकांक्षा मनात उत्पन्न न होवो. नेहमी सज्जन व साधूंची संगत लावो. हा भवसागराचा दुर्गम मार्ग तुमच्या नामरूपाने सुलभ होवो दे. या व्यवहारी जगात वावरत असताना मनाला कोणतेही भुरळ न पडता
व असत्याचा त्याला स्पर्श न होता नित्य सत्याचा विजयपथावर वाटचाल घडू दे. कुटुंबातील सर्व लोकांचा सांभाळ माझ्या हातून योग्य तऱ्हेने होऊन सर्वांशी न्यायाने वागण्याची सद्बुद्धी देऊन माझ्यावर कृपा करा. प्रपंच व परमार्थाची वाटचाल सुलभ होण्यासाठी संसारात राहून तुमच्या नामाचा जप मी नेहमी करीन. त्यांचा आनंद होऊन संतोष होऊन ते तुमच्या मनोरथ पूर्तीचा तुम्हाला वर देतील. दर गुरुवारी उपवास करावा. विधियुक्त षोडशोपचार त्यांचे पूजन करून सायंकाळी प्रदोषसमयी उपवास सोडावा. त्यामुळे सत्य असत्यासंबंधी बरे वाईट ओळखण्याची सद्बुद्धी तुम्हाला प्राप्त होईल. असा अनुभव कित्येक स्वामी भक्ताला आलेला आहे. श्री स्वामी समर्थांचा षडाचारी मंत्राचा जप प्रेमाने समर्पण भावनेने करावा. हा जप कुणीही शुद्ध मनाने केव्हाही करू शकतो. जात पात स्त्री पुरुष असे याला कोणतेही बंधन नाही. स्त्रियाही या मंत्राचा जप अनन्य भावाने करून संसारात सुख शांती निर्माण करू शकतात. वेळ प्रसंगी मूर्तीची व फोटोची पूजा शक्य नसेल तर मानसपूजा करावी. मनचक्षुसमोर श्री समर्थांची मूर्ती आणावी. मनातल्या मनात किंवा मोठ्याने नामाचा जप करावा. अशी मानसपूजा ही समर्थांना प्रिय आहे. हे स्वामीचरित्र सारामृत भक्तिभावाने नुसते वाचले तरी ज्या काही पीडा व दोष असतील ते सर्व नाहीसे होतील. भक्तश्रेष्ठ संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात रामभक्त हनुमानास उद्देशून म्हटले आहे. काय भक्तीच्या वाटा मज दावाव्या सुबटा. हे मारुती राया, तू रामाचा परमभक्त कसा झालास? कशा प्रकारे तू रामाची भक्ती केलीस? त्या भक्तीची वाट तू मला दाखव. हे स्वामी भक्तांनो, एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा. शुद्ध मनाने केलेली कोणतीही भक्ती सर्वश्रेष्ठ आहे. मी कसा स्वामी भक्त आहे, रोज एवढा जप करतो, अशी भक्ती करतो, अशी उपासना करतो, असे जो सांगत सुटतो त्याची भक्ती निष्फळ होय. अशा भक्तांकडे स्वामी समर्थ कधीच पाहत नाहीत. त्यांना तो कधीच प्रिय होणार नाही. मनोभावे तुम्ही नुसती पानाफुलांनी जरी त्यांची पूजा केली तरी ती देवाला आवडेल. अशा प्रकारे भक्ती कथनाचा व पूजाविधीचा 14वा अध्याय इथे समाप्त होतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.